माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोतेहो, आज विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापिका आणि अध्यक्षा माधुरी सचिन चौहान यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेका. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज या कार्यक्रमात आपण आमंत्रित केलं आहे सौ माधुरी सचिन चौहान, अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापक आणि अध्यक्षा, तसंच अंबाई महिला बचत गटाच्या सचिव आहेत. आणि श्रोत्यांनो, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात मॅडम कार्य करीत आहेत. आज आपण महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम, पहिला प्रश्न असा आहे, आपण या संस्थेची स्थापना का केली, यामागे काय उद्देश होता? अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची स्थापना ही महिलांच्या सक्षमीकरण आणि एकत्रीकरण या विषयाला लक्षात घेऊनच झालेली आहे. वर्ष 2000 मध्ये आपण अंबाईची स्थापना केली होती. तेव्हा संस्था ही रजिस्टर नव्हती. अंबाई ब्युटी सलून इथून माझा प्रवास सुरू झालेला. अच्छा. आणि तिथेही मला महिलांना एकत्रित करणे आणि महिलांच्या विविध समस्या, त्यांच्या स्पेशली रोजगारविषयी समस्या असायच्या, यावर मी फार मनन केलं. आणि वडिलांची एक इच्छा होती आणि मी 2017ला प्रॉपर संस्था अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही रजिस्टर केली. यामागे एकमेव उद्देश हाच होता की या संस्थेच्या मार्फत आपण कुठेतरी महिलांना एकत्रित आणणे आणि त्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देणे आणि प्रशिक्षणानंतर एक रजिस्टर संस्थेचं प्रमाणपत्र आपण त्यांना देऊ शकत होतो. अच्छा. आणि अशी ती स्थापना संस्थेची झालेली आहे. हो, छान. आणि महिलांचं सक्षमीकरण करावं असं आपल्याला का वाटलं? नक्कीच बघा, समाजातील आणि सर्व स्तरावर समाजातला एक महत्वाचा घटक महिला आहेत. हो. आणि आज आपण जाणतो की महिला ही प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे आणि अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती पुढे काम करते आहे. आज एकही क्षेत्र असं राहिलं नाही, जमिनीपासून तर अगदी आकाशापर्यंत महिलांनी झेप घेतलेली आहे. पण तरी सुद्धा माझ्यापर्यंत जेव्हा काही महिला यायच्या, म्हणजे त्या अगदी ग्रामीण भागातल्या असायच्या, काही स्लम एरियातल्या असायच्या, काही थोड्या दुर्गम भागातल्या असायच्या, त्यांच्यापर्यंत सगळ्या योजना माहिती असून त्या करू शकत नव्हत्या काहीच. म्हणजे अजूनही जर आपण काही ग्रामीण भागांमध्ये गेलो, आपल्या जिल्ह्याच्या फार लांब पण नाही, तर तिथे महिलांना 7च्या आत घरात हा कन्सेप्ट अजूनही सुरू आहे. त्यांच्या गावामध्ये म्हणजे अगदी रोड टच पासून गावं 2-3 किलोमीटर आतमध्ये असतात. त्यामुळे महिला मुलींनी एकतर 5 पर्यंतच घरी यावं. त्यांच्याकडे ट्रॅव्हलिंगचा पण दुसरं माध्यम नसतं, एक बसच असते आणि तो पण एक त्याचा हल्टिंग टाइम असतो, त्याला म्हणतात हल्टिंग टाइम. तर महिलांना ग्रामीण आणि काही अशा लांब म्हणजे दुर्गम भाग ज्याला म्हणू आपण, शहरात राहून सुद्धा, तर महिलांपर्यंत त्या योजना जायच्या नाही. आणि महिला आपण सबलीकरणचा एक नाराच देत होतो, पण अजूनही काही भागामध्ये महिला बाहेर निघू शकत नाही, त्यांना अनेक बंधन आहे. माझा विषयच महिला असल्यामुळे आणि त्यांच्यासोबत मी राहून असल्यामुळे त्यांचे प्रश्न आणि त्यांच्या अडचणी मी फार जवळून बघितलेल्या आहे. आणि जेव्हा त्या एक माझ्याशी जुळायच्या, सांगायच्या, तर मला भरपूर घरगुती महिलांच्या काही समस्या, आणि सगळ्यात मोठा विषय त्यांना रोजगार असायचा. म्हणजे त्यांचे जे घरची पुरुष मंडळी होती ही अगदी प्रायव्हेट काम करायची, कुणी रेंटनी राहायचं गावाकडून येऊन. तर मग कुठेतरी वाटलं की जर आपण महिलांना, म्हणजे स्पेशली तळागाळातल्या महिलांना जर जुळलो आणि यांना जर आपण सक्षम केलं तर नक्कीच एक समाजाला खूप मोठा हातभार होईल. आणि ती महिला जेव्हा सक्षम होते तर ती एकटी होत नाही, तर ती संपूर्ण परिवार आणि तिच्या बरोबरीच्या आणखीन तिच्यासारख्या ज्या महिला राहते त्यांना पुढे आणते आणि
इथून महिला हा विषय मी आणि निवडला. यातून कुटुंबाला सुद्धा हातभार बिलकुल लागतो. बिलकुल. कारण की हो, support असतो एक. जेव्हा एका स्त्रीच्या हाती आर्थिक कुठेतरी सक्षमपणा येतो, जेव्हा तिच्याकडे 2 पैसे येतात, हा. तेव्हा तिचा कॉन्फिडंट वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि तिला असं वाटतं की नाही, मी आणखीन छान करू शकते. हो. आज मी थोडे कमवले, आणखीन उद्या मी मेहनत केली तर जास्त कमाई करू आणि शकते. त्यातून एक जिद्द निर्माण होते की बिलकुल, आपल्याला बिलकुल. पुढे जायचंय म्हणजे जायचं आहे. बिलकुल बिलकुल. तर मॅडम, ह्या महिलांना आपण प्रशिक्षण कशा प्रकारे देता? म्हणजे त्यांच्या गावात जाऊन किंवा एरियात जाऊन दिलं जातं, तर कशा प्रकारे हा उपक्रम राबवता? बिलकुल. अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही 100च्या जवळपास, इव्हन जास्त महिला सक्षमीकरणावर काम करते आहे आणि व्यावसायिक स्वयंरोजगार प्रशिक्षण राबवते. हा. तर या अंतर्गत कसं झालं की जेव्हा महिला माझ्यापर्यंत यायच्या, जुळायच्या आणि अमरावतीतल्या प्रत्येक क्षेत्रातल्या, म्हणजे ग्रामीण असो, शहरी भाग असो, तिथून महिला माझ्याशी जुळल्या आणि त्यापैकी काही महिला अशा मिळतात की ताई, आम्हाला करायची इच्छा आहे, आम्हाला काहीतरी स्वतःचं नाव करायचं आहे, आम्हाला एक सामाजिक कार्य पण करायचं, आम्हाला इतर महिलांसाठी काहीतरी करायचं आहे. मग अशा महिला मला जुळत गेल्या माझ्या संस्थेच्या मार्फत, कारण की मी प्रशिक्षण राबवायचे, त्या अंतर्गत मला महिला जुळल्या आणि आम्ही एक कन्सेप्ट अशी ठेवली संस्थेच्या मार्फत की जिथे आपल्या कुठल्याही भागात, म्हणजे अमरावती जिल्हा असो, अदरवाईज कुठलाही भाग असो, जिथे आपल्याला 20 ते 30 महिला एकत्रित भेटतात, आपण तिथे जाऊन प्रशिक्षण देतो. म्हणजे महिलांना आमच्या सेंटरला येऊन प्रशिक्षण घेण्याची गरज नाही किंवा त्यांच्या भरपूर अडचणी असतात, लहान बाळांच्या असतात, काही जणींना जाण्याचं साधन नसतं, काहींना घरून परमिशन नसते की तू एवढ्या लांब कसं जाशील. मग आम्ही तो कन्सेप्ट केलेला आहे, जिथे महिला आम्हाला जुळतात तिथे जाऊन आम्ही ते प्रशिक्षण देतो. अच्छा. महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयंरोजगाराच्या कोणकोणत्या योजना आपण राबवता? कोणते उपक्रम घेता यामधून? आपल्या संस्थेच्या अंतर्गत ज्याप्रमाणे मी बोलले आहे की 100 प्रशिक्षण आम्ही राबवतो, तर यामध्ये अगदी सौंदर्यशास्त्र प्रशिक्षण, केक बनवणे, विविध प्रकारच्या आर्टिफिशियल ज्वेलरी, मसाले, रांगोळी प्रशिक्षण, त्याच्यानंतर इमिटेशन ज्वेलरी बनवणे ते प्रशिक्षण, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे, अगदी गौऱ्यांपासून म्हणजे शेणापासून विविध प्रकारच्या गौऱ्या आणि त्याचे धूपबत्त्या बनवणे, अगरबत्ती बनवणे, केमिकल मेकिंग इत्यादी भरपूर प्रशिक्षण. कमी भांडवलमध्ये आपला परिवार, आपला प्रपंच सांभाळून ती महिला ते प्रशिक्षण म्हणजे घेतलं की ती घरून आपला स्वतःचा व्यवसाय करू शकेल. याच्याशी आम्ही काही सरकारी स्कीमशी जुळलो आहे, पण प्रॉपर संस्थेनी कुठली सरकारी योजना राबवलेली नाही. हे जे सगळे प्रशिक्षण आम्ही राबवतो हे स्वबळावर आणि संस्थेच्या मार्फत राबवतो. हे प्रशिक्षण जे देता मॅडम, तर याचा कालावधी किती असतो? म्हणजे किती दिवसांचं हे प्रशिक्षण असतं? प्रत्येक प्रशिक्षणाचा कालावधी वेगवेगळा आहे आणि याच्यामध्ये सौंदर्यशास्त्राला आपल्याला 30 दिवसांचं प्रशिक्षण, सगळ्यात मोठं प्रशिक्षण, आणि बाकी जे प्रशिक्षण आहे ते 5 दिवसीय, 1 दिवसीय किंवा 8 दिवसाचे, 15 दिवसांचे असे असतात. आणि ज्यांना मग आणखीन प्रोफेशनल शिकायचं आहे, म्हणजे त्यांना वाटलं की नाही आता मला आणखीन ट्रेन व्हायचं आहे, मला आणखीन याचं भरपूर नॉलेज यायला पाहिजे, तर जास्तीत जास्त 3 महिने अच्छा, असा हा कालावधी असतो. समाजामध्ये नारी हा एक महत्वाचा घटक आहे, तर महिलांचं सबलीकरण, महिलांसाठी असे उपक्रम राबवणं हे किती गरजेचं आहे? खूप जास्त. आपल्या समाजातील काही महिला नोकरदार आहेत, काही व्यावसायिक आहेत, काही शिक्षण घेत आहेत युवती, आणि काही महिला गृहिणी आहेत, घरून आपला त्या कुठल्या कोचिंग्स म्हणा किंवा इतर क्लासेस वगैरे घेतात. पण अजूनही समाजातला काही महिलांचा भाग, म्हणजे अजूनही काही भाग असा आहे की महिलांपर्यंत कुठल्याच योजना पोचलेल्या नाहीये. आणि दुसरी गोष्ट, त्यांना असं वाटतं की कुठलाही व्यवसाय जर मी सुरू करते आहे, नोकरी करते, तर माझं शिक्षण कमी आहे किंवा मला बाहेर जाण्याची परमिशन नाही, आणि जर मी व्यवसाय करते तर माझ्याकडे भांडवल नाही. मग आमची जी संस्था आहे ही, मी जसं सांगितलं, कमी भांडवलमध्ये अशी टेक्निक आम्ही तिला शिकवतो. आणि जसं सांगितलेलं आहे की आता बघा, ग्रामीणमध्ये पण सगळ्याच लेडीज शेतात जात नाही. ज्या मुली शिकलेल्या आहेत त्यांना आणखीन शिकावंसं वाटतं, नवीन नवीन कोर्सेस करावेसे वाटतात आणि स्वतःचं काहीतरी नाव कमवावं असं वाटतं, आपला बिझनेस सुरू करायचा असतो. तर अडचणी भरपूर येतात त्यांना. आणि जर महिला ती स्ट्रॉंग झाली, म्हणजे माझं म्हणणं आहे तळागाळातली ही महिला जर वर आली तर ती आणखीन जास्त सक्षम समाजाला घडू शकते. म्हणजे बघा, आपण वरून बऱ्याच गोष्टी आपल्याला वरून खूप क्लीन आणि क्लिअर दिसतात, पण त्याचे जे मुळं असतात ते कुठे ना कुठे डॅमेज असतात किंवा तिथपर्यंत प्रॉपर, म्हणजे एका झाडाच्या मुळाशी अगदी लास्ट पर्यंत पाणी पोहोचलेलं नसतं. तर आमची जी संस्था आहे ती बॉटम
पर्यंत काम करते. हो, अर्थातच महिलांना पुश करण्याचं हे एक काम आहे, म्हणजे त्यांना सपोर्ट देण्याचं. बिलकुल बिलकुल. आणि या सपोर्ट मधूनच त्या पुढे येऊ शकतात बरोबर. आणि स्वयंरोजगाराच्या संधी सुद्धा त्यांना मिळू शकतात. बिलकुल बिलकुल. सामाजिक कार्य यामधून आपलं गाव किंवा परिसर हे सगळं आपण कसं स्वच्छ ठेवता, म्हणजे यासाठी आपण काय करत आहात? नक्कीच बघा, महिला सक्षमीकरण हा विषय आम्ही राबवतोच. हा. आणि जसं की मी सांगितलं की अमरावती जिल्ह्यामध्ये इव्हन कुठेही महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये जिथे आम्ही पोहोचू शकतो आणि आमच्या ट्रेनर आम्ही तिथे नेऊ शकतो, अशा ठिकाणी आम्ही प्रशिक्षण राबवतो. आणि असं नाही की फक्त प्रशिक्षण देऊन तुम्हाला आम्ही सोडलं. प्रशिक्षणादरम्यान तुम्ही स्वतःची काळजी कशी घ्यायची, त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मानसिक स्थिती कशी ठेवायची, कारण की व्यवसाय करणं सोपं नसतं. भांडवल पाहिजे असतो, नफा तोटा होत राहतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते भांडवल कसं जमा करायचं आणि त्याचं जे रॉ मटेरियल राहतं ते कसं तुम्ही उपलब्ध तुम्हाला होईल त्यावर, त्याच्यानंतर व्यवसायासाठी तुम्हाला कुठून कर्ज मिळू शकतं, कुठल्या कुठल्या स्कीम तुमच्यापर्यंत आहे, कुठल्या कुठल्या बँक्स तुमच्यापर्यंत आहे, अशा ऑल ओव्हर गोष्टी आपण शिकवतो. त्याचप्रमाणे जिथे प्रशिक्षण तिथे वृक्षारोपण. अच्छा. आणि त्याच अंतर्गत मी जेव्हा काम करते तेव्हा मी महिलांना सांगते की मी पण अगदी एका सामान्य परिवारातून इथे आलेली आहे. माझा ब्युटिशियनचा व्यवसाय होता, तिथून आज मी सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माझा वावर आहे आणि पुरस्कार मला अनेक मिळालेले आहे. तर एखाद्या स्त्रीने जर म्हणजे ठरवलं तर ती काही पण करू शकते. आणि माझी जी सुरुवात झाली आहे ती खूप अगदी छोट्यामधून झालेली आहे. म्हणजे माझ्यासाठी मीच एक खूप चांगला आयडिया आहे, म्हणजे मी सांगू शकते. विश्व निर्माण बिलकुल शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे आणि याचा मला अभिमान वाटतो. आणि आज माझ्याबरोबर असंख्य, म्हणजे साधारण 25 वर्ष झाले मी या क्षेत्रात काम करते आहे. 30,000 वर महिलांनी प्रशिक्षण घेतलंय आणि त्यापैकी भरपूर महिला, म्हणजे साधारण 5,000 महिला तरी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. अरे वा, खूप छान उपाय. त्या माझ्याच प्रमाणे. असं नाही की आम्ही जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा फक्त हाऊ टू अर्न असं नाही शिकवत, फक्त पैसा कसा कमवायचा, इतरांनाही कसं शिकवायचं हे तुम्ही शिकवता. तुम्ही पैसा कसा कमवायचा, त्याच्यानंतर एक सामाजिक जबाबदारी पण आपण, कारण की समाजातला एक महत्वाचा घटक असतो आणि समाजाप्रती आपलं देणं लागतं काही ना काही. आणि ते तुम्ही कसं करायचं, इतर स्त्रियांना सुद्धा कसं सक्षम करायचं. आणि माझ्या ज्या शिकलेल्या प्रशिक्षणार्थी आहेत, माझ्या विद्यार्थिनी आहेत, या माझ्याच लेवल सारख्या काम करतायत. म्हणजे त्या कुठेतरी सामाजिक भान पण त्यांना आहे, त्याचप्रमाणे त्या स्वतःच्या पायावर सक्षम पण आहेत. खूप छान. अशा पद्धतीने सुरू आहे सगळं काम. मॅडम, कार्यक्रमात थोडं मनोरंजनाकडे वळूया. तर कुठलं गाणं ऐकणं तुम्ही पसंत कराल? मला ऑल टाइम फेवरेट माझे मराठी सॉंग्स खूप आवडतात. लता दीदी आणि आशा ताई माझ्या खूप जास्त आवडीच्या आहेत. आणि मी स्वतः महाविद्यालयात असताना कविता लिहिलेल्या आहेत, त्या पब्लिश झालेल्या आहेत. गझल माझा फेवरेट एक प्रकार आहे, स्पेशली सुरेश भट आणि आता जे आपले भीमरावजी पांचाळे गझल सम्राट यांच्या गझल्स मला जास्त ऐकायला आवडतात. आणि कुठलंही गाणं जे अतिशय सुंदर आणि त्याच्यामध्ये शब्दरचना छान आहे, तर आपण भीमराव पांचाळे यांची गझलच ऐकूया. बिलकुल. श्रोत्यांनो, नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात परत एकदा आपलं मनापासून स्वागत. आज आपण या कार्यक्रमात सौ माधुरी सचिन चव्हाण यांच्याशी बातचीत करीत आहोत, महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम या विषयावर. मॅडम, आरोग्यविषयक जे कार्यक्रम आपण घेता, तर यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवले जातात, कशा प्रकारे हे कार्य आपण करता? आरोग्य तपासणी शिबिरं, ज्याच्यामध्ये आयुर्वेदिक नाडी परीक्षण आणि औषधी वाटप, त्याच्यानंतर आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प, थॅलेसिमिया मुक्त भारत हे अभियान पण आहे, थॅलेसिमियावर मार्गदर्शन. त्याच्यानंतर आमच्या ग्रामीण भागामध्ये, माझं जे गाव आहे केकतपूर, तिथे ऍक्च्युली अनेक वर्षापासून, मे बी मला वाटतं 70 वर्षाच्या जवळपास झाले असतील, तिथे कधी ब्लड डोनेशन कॅम्प झाला नाही. जेव्हा आम्ही तो तिथे कॅम्प घेतला तेव्हा आम्हाला लक्षात आलं की महिलांबरोबर पुरुषांमध्ये पण हेमोग्लोबिनचा अभाव आहे. आणि इव्हन त्यांना त्यांचे ब्लड ग्रुप्स कुठले आहेत ते पण माहित नव्हतं. बऱ्याच लोकांना नव्हतं. आपण म्हणतो की महिला या बाबतीत थोड्या दुर्लक्षित असतात, पण पुरुषांमध्ये मला ते जाणवलं. तर आम्ही जनरली ज्या शाळा असतात थोड्या स्लम एरियातल्या, जसं माझा विशेष तो आहे, ग्रामीणमध्ये आहे, तिथे विविध प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिरं घेणे, औषधी त्याच्यावर वाटप करणे, त्याच्यानंतर महिलांचे जे आजार असतात त्यावर त्यांचे शिबिरं,
आरोग्य तपासणी शिबिर, आपण त्याच्यानंतर डेंटल चेकअप आणि त्याच्यानंतर ब्लड डोनेशन कॅम्प आणि त्यावर मार्गदर्शन, अशा विविध प्रकारच्या आरोग्य सेवा आपण देतो. आणि त्याच प्रकारे या कॅम्पच्या अंतर्गत इतरही ज्या संस्था आहेत ज्या अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करतात त्यांनाही आमचा सपोर्ट असतो. आणि महत्वाचं म्हणजे स्त्री आहे तर स्त्रीवर जेवढेही त्यांचे आजार आहेत अच्छा. त्यावर आमचं जास्त काम आहे आणि त्यावरच आम्ही आरोग्य तपासणी शिबिरं घेतो. तर आपण हे जे काम करता तर आपला एखादा ग्रुप असेल तर त्या ग्रुपचे मेंबर किती आहेत? माझी अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आहे आणि मी संस्थापक अध्यक्ष आहे. ज्याप्रमाणे सांगितलं 11 जणांची टीम आहे, त्यामध्ये 2 पुरुष आहेत आणि बाकी महिला आहेत. सांगायचा विषय असा आहे की जो अध्यक्ष असतो त्याला जास्त मेहनत घ्यायची असते, त्याच्या आयडियाज असतात. अच्छा. अजूनही महिलांना सामाजिक विषय म्हटलं की फार त्यात त्यांना कळत नाही. संस्था आहे उभी केली आहे. तर 11 जणांची टीम जेव्हा आपण त्यांना प्रेरित करतो आणि कुठून तरी त्यांना मोटिवेट करतो की नाही आपल्याला करायचं आहे, तर जे इच्छुक असतात ते सोबत असतात आणि ज्यांना त्यातलं कळत नाही ते स्तब्ध असतात. अच्छा. तर आणि संस्था ही प्रॉपर आजपर्यंत 2017चं रजिस्ट्रेशन आहे. जसं मी सांगितलं 12A ATG नीती आयोग CSR 1 हे सगळे सर्टिफिकेट्स आपले तयार आहेत. दरवर्षाचं ऑडिट, म्हणजे असं नाही की फक्त संस्था उभी करून टाकलेली आहे, इव्हन त्याचं ऑडिट दरवर्षी होतं. रजिस्टर संस्था आहे आणि ग्रँटेड संस्था आहे, प्रमाणित संस्था आहे. येस. आणि मॅडम, स्त्रियांसाठी आपण काम करता तर समाजातील जे इतर घटक आहेत म्हणजे पुरुष मंडळी किंवा मुलांसाठी काही यातून उपक्रम राबवले जातात? हो, बिलकुल. स्त्रिया म्हटलं की त्यांच्या मागे सगळा परिवार. काही स्लम एरियातल्या शाळा आहेत किंवा काही दिव्यांग शाळा आहेत किंवा इतरही शाळा आहेत जिथे अजूनही भरपूर स्कीम नाहीये, जसं मी सांगितलेलं आहे. त्या शाळांमध्ये आम्ही उन्हाळी शिबिरं, त्याच्यामध्ये कराटे आहे, लाठीकाठी आहे, म्हणजे स्वरक्षणाचे धडे, परत त्या मुलांसाठी विविध स्पर्धा, शिवजयंतीला आम्ही चित्रकला स्पर्धा घेतो, पर्यावरणासंबंधित आम्ही एक ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर स्पर्धा घेतो आणि महिलांसोबतच त्यांच्या मुलांनी पण कसं समोर गेलं पाहिजे आणि शाळांमध्ये विविध उपक्रम राबवणे आणि विविध स्पर्धांचे आयोजन करणे, सुसंस्कार शिबिरांचं आयोजन करणे, योग शिबिरांचे आयोजन करणे, असं सगळं आपलं म्हणजे मल्टी काम आहे. अच्छा. तर हे सगळे शिबिर किंवा हे जे उपक्रम राबवता आपण, तर हे उन्हाळीच असतात की मग वर्षभर करू शकतो? वर्षभर. अच्छा. वर्षभर म्हणजे अंबाईचे कामं जे आहे आणि कार्याचा जर अहवाल घेतला तर वर्षभर हे आपले कार्यक्रम सुरू असतात. पण जसं सुट्ट्यांमध्ये मुलं थोडे मोकळे असतात. आणि बघा जनरली आपण बघतोय की भरपूर मोठमोठ्या शाळा, पण जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या शाळा आहेत, तिथे नाहीत कुठले कॅम्प होत. मग आम्ही त्या शाळांना जास्त हायलाइट करतो आणि तिथे खूप आनंद वाटतो. अनाथ आश्रम तिथे सुद्धा आम्ही काही तिथे प्रशिक्षण घेतो, जसं मुलींना रांगोळी काढता आली पाहिजे, त्यांना कॅलिग्राफी जमलं पाहिजे, त्यांना थोडं सुवाक्षर जे राहतात त्याच्याबद्दल, योग झालं, योगाचं शिबिर घेतो. तर यातून भरपूर मुलांमध्ये बदल झालेला आहे. हो, अर्थातच. आणि विद्यार्थी आपल्या देशाचं, जसं आपण स्त्रियांना महत्व देतो तर एक विद्यार्थी पण आपल्या देशाचं भविष्य आहे आणि त्यावर आम्ही लक्ष देतो. भावी स्तंभ आहे. बिलकुल. आणि ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे ह्या सगळ्या योजनांचा लाभ मिळत नाही, ते वंचित आहेत, तर त्यांच्यापर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवता. बरोबर. आणि ते या सुविधांचा लाभ घेऊ शकतात या माध्यमातून. हो ना? बिलकुल. मॅडम, खूप सुंदर तुम्ही माहिती दिली आहे महिलांचं सक्षमीकरण आणि विविध उपक्रम याबद्दल. मॅडम, आपण खूप सुंदर सखोल अशी माहिती दिली आहे. आपण स्त्रियांसाठी किंवा छोट्या मुलांसाठी काय काय कार्य करता, सामाजिक, सांस्कृतिक, वृक्षारोपण, हे सगळं. तर खूप सुंदर माहिती आपण दिली. आपण आकाशवाणीत आलात आणि आमच्या श्रोत्यांना इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. श्रोतेहो, आत्ताच आपण विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अमरावतीच्या संस्थापिका आणि अध्यक्षा माधुरी सचिन चौहान यांच्याशी सरिता देशमुख यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर यांनी. निर्मिती सहाय्य सरिता देशमुख यांचं होतं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.